अरे 2 लाख से ज्यादा, अरे 2 लाख से ज्यादा परवडायला पाहिजे ना। याला म्हणतात अस्सल पुणेरी। राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे। दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी काकडे महापौरांना घेऊन बापटांच्या घरी पोहोचले। दिवाळीच्या कोरड्या शुभेच्छा देतील ते काकडे कसले? सदाशिव पेठेतील काकडेंनी कसब्यातल्या बापटांना चक्क मौल्यवान डाळींचा एक अख्खा बॉक्स भेट दिला। दिवाळीच्या मुहूर्तावर डाळी महागल्याच्या विरोधातलं हे खास पुणेरी आंदोलन। बापटांनी आता सांगितलं की 100 रुपयापर्यंत डाळ येईल, ती 2 दिवसामध्ये आली तर आम्हाला निश्चितच आनंद वाटेल। पण आजपर्यंत देखील मात्र या डाळीचे भाव 160 रुपयाच्या खाली पुण्यामध्ये आलेले नाहीत। डाळीचे रेट लवकरात लवकर कमी झाले पाहिजेत। राज्य शासनाने त्या कामी आणि पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत आणि सर्वसामान्यांना दिलासा दिला पाहिजे। सर्वसामान्यांची दिवाळीसुद्धा चांगल्या पद्धतीने आनंदामध्ये गेली पाहिजे, हाच उद्देश यामागचा आहे। तर अशा रीतीनं महागाईची झळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या घरापर्यंत पोहोचलीये। डाळ 100 रुपये किलोनं देणार असं परवाच ते म्हणाले होते। आजही त्यांच्याकडे आश्वासनाशिवाय दुसरं काहीच नाही। माझं सरकार आणि मी गेले अनेक दिवस प्रयत्न करतो आणि आता मोठ्या प्रमाणावर कालपासून आणि आजपासून तूरडाळ ही बाजारात यायला लागेल आणि 100 रुपये किलोनी ही तूरडाळ बाजारात मिळेल आणि सामान्य माणसाला ह्या निमित्ताने ही दिवाळीची भेट आहे, त्यांना दिलासा मिळेल। बाजारात मोठ्या प्रमाणावर डाळ येणार असली तरी ती 100 रुपयांनी उपलब्ध करून देण्याचा ठोस फॉर्म्युला काय ते मंत्री महोदयांनी सांगितलं नाही। पण असो, या निमित्तानं शिजत असलेल्या भाजप राष्ट्रवादीच्या दाल खिचडीला उकळी येणार असेल तर हॅपी दिवाळी म्हणण्याशिवाय पर्याय नाही। आंदोलन झालं, दिवाळीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आणि अखेर बापट वहिनींनी तयार केलेल्या स्वादिष्ट अशा दिवाळी फराळाचा आस्वाद सर्वांनीच घेतला। अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।